तिथे मुंबईतील लोकसभा मतदारसंघांची 3 मंत्र्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी 3 मंत्र्यांवर ही विशेष जबाबदारी दिलेली आहे। शंभूराज देसाई, उदय सामंत आणि केसरकरांवर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। मुंबईतील लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। तातडीने कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांना दिले आहेत। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, मुख्यमंत्र्यांनी या 3 मंत्र्यांची निवड करण्याचं काय नेमकं कारण आहे आणि ही जबाबदारी देताना काय नेमक्या सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी? दीपक, नक्कीच आपण पाहतोय की 4थ्या टप्प्यातलं मतदान हे संपलेलं आहे आणि 5व्या टप्प्यात मुंबईत होणाऱ्या मतदानावरती आता शिंदेंनी लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर कोकणातली विशेष मोठ्या प्रमाणे नागरिक हे राहत असतात, तर या मतदारांपर्यंत लक्ष केंद्रित करण्यासाठीच आता शंभूराज देसाई, उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळते। त्यामुळे येत्या 5 दिवसात हे 3ही मंत्री मुंबईत ठाण मांडून दिसलेले पाहायला मिळतील। याचबरोबर विविध ठिकाणी त्यांच्या चौक सभा आणि मॅन टू मॅन मार्किंग हे देखील आता करताना पाहायला मिळेल। नुसते मंत्रीच नाही तर ठाण्यातल्या काही विश्वासू नगरसेवक यांचा देखील यामध्ये समावेश आहे। त्यांचा या 3ही मतदारसंघांवरती निरीक्षण राहणार असल्याचं देखील कळत आहे। त्यामुळे 4थ्या टप्प्यातल्या निवडणुकांनंतर मुंबईत आता लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी 4थ्या टप्प्यानंतर एक महत्त्वाची बैठक ही ठाण्यामध्ये घेतली होती आणि त्यानंतर या 3ही मंत्र्यांना मुंबईत कामाला लागण्याच्या सूचना दिल्याची माहिती ही मिळत आहे। दीपक, सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।